नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे परत एकदा आपल्या ट्रेडिंग नॉलेज अँड सायकोलॉजी या यूट्यूब चॅनलमध्ये. आपण आज निफ्टीचं काय करणार आहे, निफ्टीचा ॲनालिसिस करणार आहे की आपल्याला मंडेला ट्रेड कसं करायचं आहे, काय म्हणते मंडेला ट्रेड कसं करायचं आहे, आपण त्याचा प्लॅन करणार आहोत. ठीक आहे, बघा पहिल्यांदा आपण काय करूया की उद्याच्याला ट्रेड कसं करायचं आहे ह्याचा प्लॅन करूया आणि नंतर वीकली ॲनालिसिस पण करूया. ओके, कारण की आपल्याला येणाऱ्या वीकमध्ये कसं ट्रेड करायचं त्याचा पण प्लॅन करूया. पण सुरुवातीला आपण आता उद्यासाठी काय करायचं ती पाहूया. बघा जे फ्रायडेला काय झालं, बघा फ्रायडेला आपल्याला एक रेंज मध्ये मार्केट आपल्याला पाहायला मिळतंय. एक रेंज मध्ये म्हणजे एका सॅड वेव्ह मध्ये मार्केट गेलेलं आहे. ह्याचा अर्थ असा की जेव्हा मार्केट सॅड वेव्ह असताना त्या दिवशी चुकून सुद्धा ट्रेडिंग करायची नाही. काय म्हणतोय, चुकून सुद्धा ट्रेडिंग करायची नाही. कारण का, जर तुम्ही इथं ट्रेड करत असाल ना तर तुम्हाला लॉस 100% होणार. कारण की मार्केट तुमचा समजा तुम्ही एंट्री घेतली, समजा इथे एंट्री घेतली तुम्ही, तिथून मार्केट तुम्हाला दाखवेल 5 पॉईंट तुमच्या डायरेक्शनला गेलेलं, पण तिथून नंतर मार्केट आपल्या अपोजिट 10 पॉईंट गेलेलं दाखवेल. ठीक आहे, तर हे असं सॅड वेव्ह मार्केट आपल्याला दाखवताना आपल्याला आहे ना खूप त्रास देतो. त्यामुळं सॅड वेव्ह मार्केटमध्ये जेव्हा सॅड वेव्ह मार्केट असतं ना त्यामध्ये कधीच ट्रेड करायला जायचं नाही. एक तर ब्रेकआउटला किंवा ट्रेंड सोबत, ब्रेकआउट जर होत असेल त्यावेळी किंवा एक जर ट्रेंड असतो ना त्यासोबत आपण ट्रेड करायचं. ओके, पण आपण सॅड वेव्ह मार्केट ओळखायचं कसं, बघा एक रेंज झालेली दिसते तुम्हाला 24,800 ते डाऊन साईडला 24,500. ह्या रेंजमध्ये जेव्हा ही रेंज ब्रेक होईल ना तेव्हा आपल्याला कुठंतरी एक टार्गेट किंवा म्हणता येईल की डायरेक्शनल जाता आलं असतं. पण मार्केटनं काय केलं की एक रेंज, एवढी बिग रेंज म्हणजे 300 पॉईंटची रेंज केली आहे आणि त्या रेंजमध्ये मार्केटनं काय केलं आहे की आपल्याला एक सॅड वेव्हमध्ये क्लोजिंग पाहायला मिळलेलं आहे फ्रायडे दिवशी. आता बघा मंडेला आपल्याला ट्रेड करायचा असेल तर काय करावं लागेल. बघा पहिल्यांदा सांगतो की मंडेला जर ट्रेड करायचं असेल तर मार्केट ओपन काय म्हणतोय, ओपन कसं होतंय ते आपल्याला चेक करावं लागेल. बघा ह्यामध्ये पहिल्यांदा आपण काय करूया की समजा सिंपल सांगतो, जर फ्लॅट ओपन होत असेल, काय म्हणतोय फ्लॅट मार्केट जर फ्लॅट ओपन होत असेल तर आपण काय करणार आहे, जोपर्यंत मार्केटमध्ये एक रेंज ब्रेक होत नाही, ही जी वाली बिग रेंज, तोपर्यंत आपण मार्केटमध्ये ट्रेड करायचं नाही. कारण की हा व्होलॅटाईल आणि सॅडवेव्ह झोन आहे. दिसतंय हे जो झोन आहे ना ते व्होलॅटाईल आणि सॅडवेव्ह झोन आहे जर फ्लॅट ओपन होत असेल तर. ठीक आहे, आणि जर समजा आता काय म्हणतोय हे फ्लॅट ओपन झालं, आपण प्लॅन केला, फ्लॅट ओपन झाल्यानंतर आपण काय करणार आहे, जर मार्केटमध्ये कुठं ब्रेकआउट दिसेल तेव्हाच आपण ट्रेड करणार आहे. आता दुसरी कंडिशन समजा ओपन कसं होतंय, ओपन होतंय गॅपअप, काय म्हणतोय गॅपअप. आता गॅपअप ओपन होतंय कुठं, काय म्हणतोय गॅपअप ओपन होते कुठं, ह्यामध्ये दोन कंडिशन आहेत. एक बघा मार्केट थोडंसं स्मॉल म्हणजे क्लोजिंग झालं 24,669ला, जर समजा 50 पॉईंटचं गॅपअप ओपन होत असेल, 50 पॉईंटचं गॅपअप, तर इथून नंतर मार्केट थोडंसं बेस क्रिएट करेल, इथं बेस क्रिएट करेल आणि इथून ब्रेकआउट देऊन आपल्याला हे वर गेलेलं पाहायला मिळेल. ठीक आहे, फक्त कंडिशन आहे की स्मॉल आहे, इथं मी लिहितो 50 पॉईंटचं गॅपअप. ठीक आहे, 50 पॉईंटचं गॅपअप होत असेल तर. आता ह्यामध्ये दुसरा पॉईंट असा की जर गॅपअप होत असेल बिग, काय म्हणते बिग, जर समजा गॅपअप झालं बिगचा अर्थ असा की मार्केटनं काय केलं की 200 पॉईंट 150 पॉईंटचं गॅपअप केलंय, 150 पॉईंटचं म्हणजे 750. क्लोजिंग झाले 24,669ला. तर समजा मार्केट काय करत आहे की मार्केट ओपन इथं होतंय, मला दाखवतो कुठं, बघा समजा इथं असं इथं ओपन होत आहे. तर इथं ओपन झाल्यानंतर मार्केट आपल्याला थोडंसं प्राइस ॲक्शन, काय म्हणतोय प्राइस ॲक्शन दाखवेल. प्राइस ॲक्शन दाखवल्यानंतर मार्केट इथून खाली आलेलं आपल्याला पाहायला मिळेल, काय म्हणतोय खाली आलेलं. बघा हे जरा क्लिअर करतो मी, इथं समजून घ्या. पहिल्यांदा गॅपअप किती झालं, 50 पॉईंट झालं. तर दुसरं गॅपअप म्हणजे जर गॅपअपमध्ये दोन कंडिशन सांगावलं आहे, पहिलं गॅपअप हे झालं, दुसरं गॅपअपमध्ये समजा बिग गॅपअप होतंय, कमीत कमी 150 पॉईंटचं लिहून चला, 150 ते 170 पॉईंटचं गॅपअप. ठीक आहे, म्हणजे नियर 24,800 पाशी ओपन होत असेल तर. इथं बघा इथं जर ओपन झालं तर आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला असं इथं दिसून येईल की मार्केट थोडंसं इथं काय होईल की इथं थोडंसं वेट केलेलं दिसेल आणि इथून नंतर ब्रेकडाऊन मार्केट खाली आलेलं हे पाहायला मिळेल. फर्स्ट मॉर्निंगमध्ये काय म्हणते, फर्स्ट मॉर्निंगमध्ये आपल्याला इथं डाऊनला आलेलं पाहायला मिळेल. तिसरी कंडिशन अशी आहे की जर उद्याच्याला मार्केटमध्ये गॅप डाऊन ओपन होतंय, काय म्हणते तिसरी कंडिशन ह्यातली ओपन होतंय कसं की गॅप डाऊन. ठीक आहे, जर गॅप डाऊन मार्केट उद्याच्याला ओपन होत असेल तर बघा कुठं ओपन होत आहे, लक्षात ठेवा. जर इथं मार्केट ओपन होत असेल आता क्लोजिंग झाल्यापासून बरोबर 24,600ला, तर इथून नंतर मार्केट आपल्याला वर आलेलं पाहायला मिळेल. रिझन आहे, रिझन सांगतो. बघा मार्केट ऑलरेडी पॉझिटिव्ह ट्रेंडमध्ये असताना ट्रेंड कसा आहे, पॉझिटिव्ह आहे.
जर मार्केट गॅप डाऊन ओपन होत असेल तर ज्यांनी बाईंग केलं नसेल ते बाईंग करायला ट्राय करतील आणि इथून नंतर मार्केट आपल्याला थोडं हळूहळू वर आलेलं पाहायला मिळू शकतं. काय म्हणते, वर आलेलं पाहायला मिळू शकतं आणि नंतर आपल्याला ह्या झोनमध्ये आपल्याला हे मार्केट पाहायला मिळू शकतं. जेव्हा हे ब्रेकआउट होईल तेव्हा परत अजून एकदा बिग मूव्ह आपल्याला पाहायला मिळते. ठीक आहे, हे होतं निफ्टीसाठी. आता आपण काय करूया की निफ्टीचं वीकली चेक करूया. वीकमध्ये आपल्याला प्लॅन काय करायचा आहे बघा. तुम्ही कालचं जर एक ट्रेडिंगचं आपण बेसिक ट्रेडिंगमध्ये सांगितलं होतं, जिथं वीकली ओपन होतं ना ती लाईन आपल्याला पहिल्यांदा ड्रॉ करून घ्यायची आहे. काय म्हणतोय, जिथं वीकली ओपन होतं. आता समजा एक्झाम्पल इथं वीकली ओपन झालं तर ह्याच्यावर जेव्हा मार्केट ट्रेड करत असेल, काय म्हणतो ह्याच्यावर ह्या लाईनच्या वर, तर ही लाईन ॲक्ट ॲज सपोर्टच करणार आपल्याला. काय म्हणतो, ॲक्ट ॲज सपोर्ट करणार जोपर्यंत मार्केट ह्या लाईनच्या वर आहे. जर समजा ह्या लाईनच्या खाली जर मार्केट ट्रेड करायला चालू झालं ह्या लाईनच्या खाली, तर ही ॲक्ट ॲज ही लाईन जी ओपन लाईन आहे ना, ओपन झालेली, तर ही ओपन आहे. ठीक आहे, ही ओपन लाईन ॲक्ट ॲज रजिस्टर करेल केव्हा, जेव्हा मार्केट ह्याच्या खाली ट्रेड करायला चालू करेल. ओपन कसं होतं ते बघा. ओपन झाल्यानंतर ते लाईन ड्रॉ करून घ्यायची. जर मार्केट ह्याच्यामध्ये चालत असेल तर आपल्याला मग जपून ट्रेड करायचं आहे. जपून ट्रेड, कारण की खालच्या साईडला पण काय सपोर्ट आहे, वरच्या साईडला पण एक रेजिस्टन्स आहे. म्हणजे हे आपल्याला म्हणता येईल की कमीत कमी ही 500 पॉईंटची रेंज आहे. काय म्हणते, 500 पॉईंटची रेंज आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला जपून ट्रेड करावं लागणार, हे समजतंय. म्हणजे वीकली ॲनालिसिस करायचं कारण का, वीकली ॲनालिसिस करायचं कारण असंच की आपल्याला काय होतं, जेव्हा वीकली ॲनालिसिस करतो ना आपल्याला येणाऱ्या दिवशी, आता मंडेला, ट्यूजडेला, फ्रायडेला ट्रेड कसं करायचं आहे ना, हे आपण आधीच प्लॅन करून ठेवलेला असतो. ठीक आहे, तर आपल्याला येणाऱ्या वीकमध्ये बिग मूव्ह मिळते का हे आपल्याला समजतं. आता बिग मूव्ह जर पाहिजे असेल मार्केटमध्ये तर दोनच कंडिशन आहेत. काय असतील बिग, तुम्ही जरा स्वतः विचार करा. बिग जर मूव्ह व्हायचे असेल तर कंडिशन काय असू शकते, तर ह्यामध्ये दोन कंडिशन असू शकतात. एक, जर मार्केट काय होईल, फ्लॅट ओपन होऊन थोडंसं इथंच वेट करेल आणि इथून नंतर वर गेलेलं पाहायला मिळेल. हे आपल्याला येणाऱ्या वीकमध्ये मग बिग कॅन्डल पण पाहायला मिळू शकते. जर हे इथून वर ट्रेड करत असेल तर पहिल्यांदा हे त्याला रेजिस्टन्स फेस करावं लागतील, पण इथून मार्केट काय करेल की वर गेलेलं पाहायला मिळेल. ठीक आहे, ही एक कंडिशन झाली. दुसरी कंडिशन, बिग आपल्याला मूव्ह मिळायचं जेव्हा मार्केट 24,100च्या खाली ट्रेड करेल, तेव्हा आपल्याला एक बिग अजून काय म्हणता येईल की बिग वीक कॅन्डल सुद्धा पाहायला मिळू शकते. फक्त ह्या झोनमध्ये जो हा झोन आहे तो जपून ट्रेड करायचा आहे. हा जो झोन आहे त्यामध्ये आपल्याला जपून ट्रेड करायचा आहे. म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे की आपल्याला इथं स्मॉलच एंट्री घ्यायच्यात. एंट्री घ्या, फक्त स्मॉल एंट्री घ्या आणि बोथ साईडच्या, महत्त्वाचा पॉईंट लक्षात ठेवा, बोथ साईडच्या एंट्री घ्या. कारण की हा झोन कसा आहे, होलाटाईल झोन आहे म्हणता येईल आणि सॅडवे झोन आहे. म्हणजे इथं आपल्याला काय करायचं आहे की वरच्या साईडनं रेजिस्टन्स असल्यामुळे आपण सेलिंग करू शकतो, खालच्या साईडनं सपोर्ट असल्यामुळे आपण इथं बाईंग करू शकतो. म्हणून आपल्याला इथं बोथ साईडच्या एंट्री घ्याव्या लागणार आहेत. ठीक आहे, हे होतं निफ्टीचं वीकली ॲनालिसिस. आपण आता बँक निफ्टीचं ॲनालिसिस करण्याऐवजी काय म्हणतो मी, बँक निफ्टीचं ॲनालिसिस करण्याऐवजी तुम्हाला एक आता मी विचारतोय, तर समजा तुम्हाला जर आहे ना, जर स्टॉकचा ॲनालिसिस पाहिजे असेल तर म्हणजे असं की मी स्टॉकचा ॲनालिसिस करणार, म्हणजे काय करणार, एकच स्टॉक. आता समजा आज काय करणार, निफ्टीचं ॲनालिसिस केलं. ठीक आहे, मी निफ्टीचं ॲनालिसिस केलं. निफ्टीचं ॲनालिसिस झाल्यानंतर आज कोणता, म्हणजे उद्याच्या दिवशी कोणता स्टॉक ब्रेकआउट देईल, काय म्हणतो ब्रेकआउट देईल, त्याचा ॲनालिसिस आपण करणार. ब्रेकआउट देईल त्या स्टॉकचा आपण ॲनालिसिस करणार. ठीक आहे, बघा कमेंट बॉक्समध्ये मी कमेंट करा. मी ह्याच्यावर विचार करून मग तुम्हाला तुमची जर कमेंट आली की हा ब्रेकआउट स्टॉक कोणता होणार, त्याचा ॲनालिसिस पाहिजे, तर मी कोणता स्टॉक ब्रेकआउट होईल ना त्याचं मी अभ्यास करून तुम्हाला मी त्या स्टॉकचं नाव आणि कसं ब्रेकआउट होईल हे पण सांगेल. ओके, तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट आल्यानंतरच हे मी करू शकतो. फक्त तुम्हाला आता कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचे की कोणता स्टॉक ब्रेकआउट होणार आहे त्याचा आपल्याला ॲनालिसिस पाहिजे म्हणून. ठीक आहे, ओके, बाय, थँक्यू.